सगळ्या लाईटीला ओपन आलंच बोर्ड त्यांनी ठेवलं असेल. थँक्यू. कितीच लोक तुम्ही येत आहे आणि बॅग घ्या तिथून. माझ्या काळात येत असेल तर टाइम लागतो. हो माझ्या आईवर मजाच करतोय. फायनली आम्ही पोचलो आहोत पंढरपूरला. हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. तर आजचा व्लॉग आहे ना थोडा वेगळा आहे कारण आमचा ट्रॅव्हलिंग व्लॉग आहे. ॲक्च्युली काय झालं अचानकच आमचा प्लॅन ठरला आहे. हो नाही करता करता आता आमचा प्लॅन झालेला आहे. आम्ही देवदर्शनाला निघालोय. तुम्हाला व्लॉगमध्ये कळेलच, थंबनेलमध्ये सुद्धा कळेलच आम्ही कुठे गेलो आहोत तो. तर स्टे ट्यून विथ अस. चला निघूया. चला गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. लागली आता आम्ही कुठे पोहोचलोय हर्षल? आपण एक्सप्रेस वेला आहोत. आम्हाला पोहोचायला लेटच होणार आहे. आम्ही ठरवलंय की आम्ही आरामात जाऊ कारण आमची अजून एक गाडी येते तर ती आत्ताशी वाशीला आहे. तिला यायला भरपूर वेळ लागणार आहे. आम्ही खूप पुढे जाणार आहोत. तर आता ना आम्ही इकडे थांबलो आहोत ब्रेकफास्टसाठी. हे मल्हार फूड कोर्ट. आम्ही नेहमी आलो ना मुंबई पुणे हायवेला तर आम्ही नेहमी इथेच थांबतो नाश्ता करायला कारण इथे ना चांगला ब्रेकफास्ट मिळतो. बोल. आईस्क्रीम क्या मला बोलून दाखव मोठ्याने यासाठी आईस्क्रीम क्या बात आहे. ओ माय गॉड क्या बात आहे. काय मज्जा आहे का मुलीची? काय बरं होती मी तुला गाईज आम्ही इथे नाश्ता करायला थांबलो होतो आणि आम्ही नेहमी इथेच नाश्ता करायला थांबलो कारण आम्हाला इथले व्हरायटीज आणि इथलं फूड टेस्टी लागतं म्हणून. आणि हे बघा सगळ्यांचा नाश्ता करून झालेला आहे. इकडे डोसा, आपलं मराठी स्नॅक्स वगैरे भरपूर काही अवेलेबल आहे. सो तुम्ही इकडे ट्राय करू शकता. गाईज आता एक सीन झाला आहे मी तुम्हाला दाखवते. तुमची ब्लॉगर कशी धपकन पडली आणि तिचा पाय ट्विस्ट झाला आहे ते. असे थोडे टेन्शन मध्ये आले. मिहू काय झालं? काय झालं मिहू आईचं? तर इथे मी करत होते मिहाचं आणि मम्मीचं फोटोशूट. पण आहे ना मला माहितीच नाही. मी खाली पायरी आहे. मी मागे जाता जाता अचानक माझा पाय ट्विस्ट झाला आणि मी पडले. पण ठीक आहे तरी पण मी फोटोशूट कम्प्लीट केलं त्यांचं. इथे मिहा बघा माझ्या मम्मीला कशी पळवते, आजीला मस्त पळवते. आता इथे आम्ही ब्रेकफास्ट वगैरे करून आहे ना थांबलो आहोत. आमच्या दुसऱ्या गाडीचा वेट करतोय ज्याच्यामध्ये ना माझी बहीण आहे, माझी भाऊजी आहेत, त्यांची बेबी विरा आहे आमची. हे सगळे आहेत त्याच्यामध्ये. त्यांचा वेट करतोय. त्यांना यायला बराच वेळ लागणार आहे. 1-1.5 तास तरी लागणार आहे. आम्हाला वेटिंगच करावी लागणार आहे.
तर आता आम्ही निघालोय तिथून, त्यांचा वेट केला पण अजून पण त्यांना अर्धा तास दाखवतेलं. इथेच खेड शिवापूरला सीएनजी पंप आहे, तर तो आम्ही आधी भरणार, सीएनजी फिल करणार आणि तिथेच त्यांचा वेट करू, ते येतील तेवढ्या वेळात. आणि इथे बघा आमच्या निहाची कशी मस्ती चालली आहे, किक्का सोबत बडबड करते भरपूर. थोडीशी नोजी असते मी हाय कर सगळ्यांना. हॅलो गाईज. हॅलो गाईज. बोला. आमचे मिया हॅलो गाईज ब्लॉग करायला खूप आवडतं आमच्या मिहाला. हॅलो गाईज. हे लोक भेटले आहेत आम्हाला. किती वेळ लागला. हाय बर्थडे गर्ल, हॅपी बर्थडे. थँक्यू. कितीच लोक तुम्ही येत आहे? आणि बॅग घ्या तिथली. माझ्या काळात येत असेल तर टाइम लागतो. हो माझ्या आई पण मजाच करतोय. आमची विरू आले आता माझ्यासोबत. विरू हाय कर. 4 जण काय आणि ही आमची नीरा नदी आणि हा आहे आमच्या गावचा रस्ता. गावी जातो आम्ही त्या रस्त्याने वाखरीला, पण आता आम्ही गावी नाही जाते, आम्ही चाललोय पंढरपूरला आणि येताना आम्ही घरी जाणार आहे गावी. इथे मिहा आमची झोपलेली आहे आणि इथे माझा भाऊ आमच्या गाडीमध्ये आलेला आहे आणि मम्मी तिकडे शिफ्ट झाली. फायनली आम्ही पोचलो आहोत पंढरपूरला. आता किती वाजलेत ग? ऑलमोस्ट 3:30 वाजले आम्हाला इथे पोचायला. खूपच गर्दी होती इथे पंढरपूरमध्ये आणि इथे ना मोबाईल अजिबात अलाउड नाही. इथे आम्हाला सगळ्यांचे मोबाईल जमा करावे लागले आणि ते लोक चार्जेस पण घेतात. पर पर्सन 5 रुपीज, पर मोबाईल 5 रुपीज. त्यानंतर आम्ही इथे सगळ्यांनी तुळशीपत्र आणि फूल घेतले होते देवाला व्हायला आणि त्यानंतर मी टिक्की सुद्धा लावली होती इथे सगळ्यांनी. इथे मम्मीचा टिक्का बघा किती छान वाटतोय. बाकी कोणी आम्ही लावला नाही, मम्मीने टिक्कीने लावला. इथे आम्ही सगळ्यांनी मस्त असे टिक्की लावून राहिले. व्यवस्थित लावून मी खाली बघून घेतो. आमचं मस्त असं दर्शन झालंय आणि आता आम्ही आलो आहोत नदीजवळ, चंद्रभागा नदीजवळ. पंढरपूरमध्ये थांबलो आहोत. एक साईराज प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे तिथे आणि ह्या बघा सगळ्या कशा झोक्यामध्ये बसल्यात आणि वीरा मी ह्या दोघी घाबरतायत. तर आता ना वाजले संध्याकाळचे 6 आणि आम्ही आहे ना ब्रेकफास्ट केल्यानंतर कोणाला भूक नव्हती आणि आम्हाला दर्शन आधी करायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही दुपारचं जेवण नव्हतं केलेलं आणि आता वाजले 6 आणि सगळ्यांना खूप जास्त भूक लागली तर आम्ही इथे आलोय जेवण करायला. तर आता ना आम्ही पोचलो आहोत अक्कलकोटला आणि ही आमची रूम आहे. खूप उशीर झाला आम्हाला पोचायला. आता आम्ही दर्शनासाठी चाललोय. वाजलेत 9:30. 10 वाजेपर्यंत दर्शन भेटतं, त्यानंतर तिथे महाप्रसाद असतो 12 वाजेपर्यंत. तर आम्ही ट्राय करतोय की आम्हाला दोन्ही सुद्धा भेटेल. आम्ही सगळे निघालोत आता दर्शनासाठी. तर फायनली आता आम्ही पोचलो आहोत अक्कलकोटला. फक्त 10 मिनिटं बाकी होते 10 वाजायला आणि इथे आम्ही आतमध्ये एंट्री केली. अजिबात गर्दी नव्हती. खूप सुंदर असं आमचं दर्शन झालं आहे इथे आणि त्यानंतर आम्ही ना ते विश मागतात धागे बांधून, तर ते सुद्धा घेतले होते आणि इथे आम्ही सगळ्यांनी ते बांधले, विश मागितलं. खूप वेळ आम्ही इथे होतो. आम्ही छान छान फोटो सेशनसुद्धा केलं. बरं वाटलं. खूप व्यवस्थित असं आमचं दर्शन झालं एवढ्या लांबून येऊन. त्यानंतर इथे वटवृक्ष आहे, तिथे सुद्धा आम्ही छान असं दर्शन घेतलं आणि
फोटोज काढले मस्त मस्त. इथे आमची मिहा बघत होती सगळं काही आणि माझं चाललेलं शूट करायचं. त्यानंतर इथे ना पारायणसुद्धा करतात, पण ते बंद होतं आम्ही गेलेलो त्यावेळेत. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे देवाऱ्याच्या गाभाऱ्यामध्ये अजिबात शूट करता येत नाही, म्हणजे तिथे मोबाईल कॅमेरा अलाउड नसतोच. त्यामुळे मी कोणत्याही व्हिडिओमध्ये एकदम देवाचा गाभारा शूट केला नाही आहे, कारण तिथे अलाउच नाही. तर मी प्रयत्न केला आहे की बाकीचं सगळं मी तुम्हाला दाखवेल, मी दर्शन वगैरे कसं केलं ते तुम्हाला सांगेल. आणि इथे आमचं सगळं झाल्यानंतर आम्ही गेलो होतो प्रसादासाठी, पण तिथे बरीच अशी लाईन होती, भरपूर गर्दी होती, त्याच्यामुळे आम्हाला काही तिथे प्रसाद घ्यायला मिळाला नाही. त्यानंतर आम्ही इथे स्वामींची मूर्ती आहे तिथे फोटो काढले, छान छान फोटो सेशन केलं. मग रूमवरतीच पार्सल घेऊन गेलो. जास्त काही भूक नव्हती कारण आम्ही 6 वाजता जेवलेलो आणि थोडंसं जेवलो. त्यानंतर आज होता मंजूचा बर्थडे, तो आम्ही मस्त सेलिब्रेशन केलं आणि इथेच ब्लॉग एंड केला.